हॅलो, पैसे देत नाही तो ठेकेदार. काय काय? माझे म्हटलं पैसे काम केलेलं होतं मी. हा, मी आणि माझा भाऊ कंपनीत गेलो होतो. तो बर बर. कॉन्ट्रॅक्टदारातर्फे गेलो होतो ना. हम्म. तर तो पैसे देत नाही आमचे. आम्ही इथं आलो होतो नवीन पुण्यामध्ये, आम्हाला माहित नव्हतं. मग कॉन्ट्रॅक्टरचे आम्हाला घेऊन गेला तो. घेऊन गेला, हे असं काम आहे तसं काम आहे, पासून लई जड काम लावायचा आणि 300 रुपये हजेरी द्यायचा मला. किती हजेरी? 300 रुपये हजेरी द्यायचा मला. 300 रुपये. 10 तासाचे म्हणजे 350 बोलले होते. हम्म. मी 8 तास 9 तास असं करायचं, केव्हा 10 तास केलंय काम. 9 दिवस काम केलं आणि आता पैसे मागायला गेलो, मी नाही देणार म्हणे, तुम्ही काय करणार, असं तसं बोलला. हॅलो. हॅलो. हा दादा, ताईंनी फोन केलता काहीतरी पेमेंटचा विषय ना त्यांचा? हा. बर. बोला सर. हा ताई, नाव काय बोलले आपले? माझं नाव निर्मला अनिल गवळी. निर्मला का? निर्मला गवळी ना? हा, गवळी, अनिल गवळी. बरोबर. प्रॉपर कुठले आपण? मी साक्री तालुक्याची आहे, पुण्याला कामाला आले. अच्छा. हा. काय काम लावायचं होतं ताई तुम्हाला? लय जॉब, मोठे जॉब, ट्रॉल्या लावायचं, म्हणजे तिथं पावडर कोटिंग होते ना. हा. लय काम लावायचं. इथून घेऊन गेले तेव्हा आम्हाला, मग आम्ही पहिल्यांदा कामाला आलो होतो. अच्छा. आणि लगेच कामाला घेऊन गेला आणि लई जड काम लावायचं. आणि पहिलेच म्हणजे माझे वडील नाही ना सर, हा. मग मी इकडे कामाला नाही. माझे भाऊ पण नाही, फक्त आई आहे आणि मी आणि आजी आहे. मी इकडे कामाला आलो. पैशाची गरज होती मला, मग मी काम सोडलं आणि आम्ही बिगारी कामाला जात होतो ना. बर. काम लावायचा तो, मग आम्ही बिगारी कामाला, म्हटलं बिगारी काम केलं चांगलं आहे म्हटलं, 300 रुपयात एवढं काम लावतो. मग आम्ही त्याला न विचारता काम सोडलं. तेवढ्यावरच म्हणतो आम्ही पैसे नाही देणार, असं केलं तुम्ही, तसं केलं. म्हटलं मला पैशाची गरज होती म्हटलं सर, त्याच्यामुळे आम्ही गेलो. नाही म्हणे, नाही भेटणार तुमचे पैसे म्हणे. बर. नाव सांगा मला ताई त्याचं, काय टेन्शन घेऊ नका, नाव सांगा. ते कॉन्ट्रॅक्टदाराचं नाव नाही माहिती सर, पण त्याचा नंबर आहे माझ्याकडं. अच्छा. कंपनीचं नाव माहिती असेल ना तुम्हाला? हो, सिद्धिविनायक कंपनी आहे. सिद्धिविनायक का? हा. सिद्धिविनायक. अच्छा, नाव माहिती नाही का त्याचं? त्याचं नाव नाही माहिती सर. लय बोलला तो आम्हाला, पैसे नाही देणार. माझ्या भाऊचं पण 5-6 दिवस काम केलं. एक काकाचा मुलगा आहे तिथंच, तो पण आले होता ना. त्याचं अच्छा. पण 12 घंटा काम केलं आणि 1 रुपया दिला नाही. अच्छा, म्हणजे दोघांची पेमेंट अडकली का? दोघांची पेमेंट अडकली. म्हटलं सर, माझ्या मम्मीची तब्येत बरी नव्हती, मग मला पैसे लागत होते म्हटलं, त्याच्यामुळे मी काम सोडलं. म्हटलं तुम्ही महिन्याला पगार देता, 1.5 महिन्यात देता. या 1 तारखेला कामला लागलं का दुसऱ्या महिन्याच्या 15 तारखेला पगार देता. बर. चालेल सर, एवढं काम करा माझं. नंबर देऊ का सर त्याचा? सांगा ना नंबर. 9209 9209 52 52 1152. 1152 का? हा. 9209 52 1152 ना? चालेल, बोलतोय मी, कॉल बॅक करतो. हॅलो. हा, सिद्धिविनायक कंपनीचे कॉन्ट्रॅक्टर बोलतात का? कोण बोलतोय? मी विशाल गुजर बोलतोय, टायगर महाराष्ट्र. ओळखताय? हो, ओळखतो ना. काय विषय पेमेंटचा? काय झालं? पेमेंट बोललो तुम्ही देत नाही, काय विषय बोललाय असं? अहो, माझा काहीच विषय नाही. त्यांना मी काय म्हणलं होतं, आता मी पण सुपरवायझर आहे तिथं, बरोबर? अच्छा. हा, माझ्यावरती साहेब आहे. हा. त्यांचा काय प्रॉब्लेम आहे साहेबांशी, तिचा भाऊ कोण, रामदास काय सोनवणे, समोरासमोर बोलणं त्यांचं काय झालं ते मला माहित नाही. मी नव्हतो त्यांच्या समोर, बरोबर? बर. मी त्यांना काय म्हणलं, तुमचा पेमेंट, मी त्यांना बोलून घेतलं, तुमचा पेमेंट सर घेऊन आलेत म्हणून या आणि घेऊन जा. हा, तर मग त्यांचं काय बोलणं झालं ते मला माहित नाही ना. आणि ते मला म्हणतात की तुम्ही पेमेंट द्या. आता त्यांनी दिला तर मी त्यांना पेमेंट देणार ना.
अच्छा अच्छा असं का? हा. बर मग ते बोलतात की तुम्ही देत नाही असं बोलतात ते. एक काम करा, तुम्ही बी या समोर, त्यांना बी आणा माझ्यासमोर आणि मग समोरासमोर आपण बोलू. अच्छा अच्छा तुम्ही कोण आहेत सुपरवायझर आहेत का? सुपरवायझर आहे मी. हा अच्छा ना त्यांचं असं आहे विषय की त्यांना आणि असं वाटलं तुम्ही कॉन्ट्रॅक्टर आहेत का? नाही, त्यांना एवढं पण मी बोललो की बाबा माझ्या हातात काही नाही, तुम्ही आले होते. आणि कंपनीचे रूल कसे असतात सर तुम्हाला पण माहिती आहे की माहिती 10-12 दिवस काम करावं लागतं, न सांगता दिवस सुट्टी, न सांगून कामाला गेलं तुम्हाला पण माहिती आहे काय होतंय ते. त्यांनी ते तेच काय पण मला म्हणले आम्ही परत येणार आहे नाही का. ठीक आहे, पेमेंट देण्याचा काही विषय नाही तो. ते काय म्हणले आम्ही परत येणार आहे. गेले ते गेले, खोटं बोलून गेले नाही का. आणि अच्छा म्हणलं अच्छा ठीक आहे तुम्ही या ना, काही विषय नाही. आणि पेमेंटचा काय एवढं ते 5-3-4 हजारचा एवढा काही विषय नाही. हा ना माझ्या पण त्यांचं म्हणणं असं आहे मा- की काही अडचण असल्यामुळे हा. इमर्जन्सी पैसा लागल्यामुळे आम्ही नाक्यावरती कामाला गेलो आणि तिथलं काम काहीतरी बाबा जड होतं त्यामुळे काय आम्हाला जमलं नाही असं म्हणणं आहे तुम्ही त्यांचं. या स्वतः या तिथं पाहायला, ते काम बघा. लेडीज लोक, सगळ्या लेडीज, जवळजवळ जेंट्स पेक्षा लेडीज लोक जास्त येतात आपल्याकडे कामाला. अच्छा अच्छा मग यांना कामच करायचं नव्हतं. त्यांनी स्पष्ट सांगायचं ना, सर आमच्याकडून आम्ही लेबर कामगार आहेत, आम्हाला काय महिन्याच्या पेमेंट जमणार नाही, आम्हाला दिवसाला पेमेंट लागतो. मग त्यावेळेसच मी त्यांना म्हटलं असं नाही जमणार आपल्याकडे नाही का. बरं मग आता मला सांगा आता तुम्ही सुपरवायझर आहे तर मग त्यांचं पेमेंट करून द्याल की मी बोलू तुमच्या साहेबांसोबत? साहेबांसोबत बोललं तरी काय हरकत नाही, तुम्ही नाही. कारण काय मी बोललो त्यांना 2-3 वेळा बोललो, असं असं व्यक्ती नाही का ते पेमेंट मागाय 2-3 वेळा आले. तर बरं बरं चालेल तरी तुम्ही सुपरवायझर आहेत त्या पोस्टच्या हिशोबानुसार तुम्ही त्यांना मदत करा हम्म. नाही का. आता 2-4 हजार मध्ये कोण होणार पण गरीब माणसं असतात. हो बरोबर, मी समजू शकतो. आम्ही पण त्यातूनच वरती आलोय ना, असं नाही की बाबा हो प्रत्येक ना, जण हो ना. नाही का. ते आहे उलट माहिती आहे. मी स्वतः त्यांना फोन केला होता. त्यांनी मला 2-3 दिवस अगोदर फोन केला. कुणाचाच पेमेंट नव्हता केला नाही का. तर बरं ह्यावेळेस काय झालं की कंपनीने आपल्याला अटेंडन्स उशिरा दिल्या होत्या जरा. हम्म. म्हणजे लोकांनी किती काम केलं काय हे सगळं उशिरा दिलं होतं. त्यामुळे उशिरा सगळ्यांचा पेमेंट उशीर झाला ह्यावेळेस. 15 तारीख झाली, 10ची 15 झाली. तर हे मला 2-3 दिवस अगोदर फोन करत होते, सर पेमेंट नाही भेटलं. म्हणलं अजून कुणाचंच पेमेंट झालेलं नाहीये आणि मी सांगेल तुम्हाला नाही का, फोन करेल. मी स्वतः फोन केला त्यांना, की या बाबा तुमचा पेमेंट आलेला आहे घेऊन जा. पण ज्यावेळेस ते समोरासमोर आले आपले साहेब, आणि ते का त्यांचं काय बोलणं झालं, त्यांनी का नकार दिला द्यायला, ते काही मी सांगू शकत नाही मग. अच्छा अच्छा मग साहेबांचा नंबर भेटेल का? हो देते, पाठवतो की मी, काही विषय नाही. सांगा ना नंबर सांगा त्यांना मला. पण दिला होता मी, त्यांना पण दिला होता. त्यांच्यात आणि आपल्यात कसं फरक असतं नाही का. असं काही नाही म्हणलं. आता माझं काय नाही तसं. काय आपल्याला काय कोणाचे पैसे ठेवून काय भेटणार आहे नाही तेव्हा. नाही नाही माझ्याकडे असतं तर मी देऊनच टाकला असता नाही का. नाव काय त्या सरांचं? मुळे म्हणून आहेत, संदेश मुळे. संदेश मुले का? हम्म. बरं बरं नंबर सांगा ना मला. एकच मिनिट, मी तुम्हाला नंबर सांगतो. कसे गरीब माणसं असतात त्यांना कशा अडचणी येत असतात नाही का. अहो साहेब, समजू शकतो आपण त्याबद्दल माझं काहीच म्हणणं नाही. पण त्यांनी हे तुम्हाला नसेल सांगितलं, ते मला काय काय बोलून गेले ते. मी त्यांना एवढं समजून सांगतोय ते तर ते ते दादा म्हणजे तेच नाही का. सर्व गोष्टी माहिती असतात पण कसं एक बाजून ऐकून चालत नाही नाही का. हा, दोन्ही बाजू ऐकल्या पाहिजे दोघांचं हे केलं पाहिजे नाही का. सांगा ना नंबर मला. घ्या. 8983 83 8983 15 15 0844. 0844